खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। आमनापूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र PHC भिलवडी अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर आमनापूर तालुका पलूस येथे नुकतेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला आमनापूर येथील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आमनापूर गावच्या लोकनियुक्त सरपंच बालिका पाटील यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले। महिलांच्या आरोग्य जपण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने महिलांची रक्त तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी आणि गरोदर मातांची तपासणी यांचा समावेश होता। तपासण्यासोबतच महिलांना पोषण विषयक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला। आरोग्य तपासणी सोबतच शिबिरात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच महिलांना आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढून देण्यात आले। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया खंबाळकर, समुदाय आरोग्य अधिकारी स्वप्नाली वाळुंज, आरोग्य सेवक कपिल मुळीक, आरोग्य सहाय्यक सतीश ननावरे, आरोग्य सेविका लता माने, महालॅब टेक्निशियन, आशा गटप्रवर्तक धनश्री यादव आणि सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। तसेच ग्रामपंचायत आमनापूरचे माजी सरपंच आकाराम पाटील, उपसरपंच ज्ञानेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी संध्याराणी माने यांच्यासह आमनापूर गावच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 81 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला। मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनव